धुळवड सण साजरा होत असतानाच माथेरानच्या डोंगर रांगेत असलेल्या आदिवासी वाड्यांच्या वरच्या भागात वणवा लागला। संध्याकाळच्या वेळी लागलेल्या वणव्याची माहिती समाज माध्यमांवर पसरल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची शोधाशोध झाली। काहींनी वन अधिकारी कर्मचारी यांना संपर्क देखील केला, मात्र वन अधिकारी कर्मचारी यांच्यापैकी कोणीही वणवा विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले नाहीत। सायंकाळच्या वेळी लागलेला वणवा विझवण्यासाठी स्थानिक पातळीवर बेकरेवाडी, आसलवाडी तसेच धनगरवाड्यांमध्ये राहणारे आदिवासी लोकांनी झाडांच्या फांद्या तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र डोंगराळ भागात सुकलेले गवत अधिक प्रमाणात असल्याने आगीचे लोळ वाढत आहे आणि त्यामुळे वणवा विझवण्यास स्थानिकांना अपयश आले। वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून कोणतीही मदत आग विझवण्यासाठी झाली नाही, तर वन कर्मचारी यांच्याकडून जाळपट्टे जंगल भागात मारण्यात आले नव्हते आणि त्यामुळे आग जास्त वाढत होती। समाज माध्यमांवर वन अधिकारी कर्मचारी यांची मदत होईल असे मेसेज फिरत होते, मात्र वन विभागाने कोणतेही सहकार्य केले नसल्याने स्थानिक आरोप करत आहे। तर वन विभागाकडे असलेले आग विझवण्याचे मशीन देखील उपलब्ध झाले नाही आणि आग विझवता आली नाही असा आरोप देखील स्थानिकांनी केला आहे। त्यामुळे बेकरेवाडी भागात सुरुवातीला लागलेला वणव्याचा भडका पुढे आसलवाडीपासून पुढे चिंचवाडी, सागाचीवाडी असा पुढे जात होता। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारदी, नेरळ, माथेरान।